नमस्कार मैत्रिणींनो, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात तांदळाचे पापड। इथे तुम्ही पाहू शकता हा तांदळाचा पापड खूप असा फुलला आहे। व्यवस्थित तुम्ही मी केलेल्या टिप्स फॉलो केल्यात तर तुमचेही पापड असेच होणार आहेत। यातील मी एक कच्चा पापड उचलून तुम्हाला मी या पापडाची किती साईज फुलली आहे ते दाखवते। हे पहा, इथे हा मी कच्चा पापड ठेवला आहे आणि हा एक तळून घेतलेला पापड ठेवला आहे। वर्षभर टिकून राहणारे साठवणुकीचे असे तयार करूयात आज आपण तांदळाचे पापड। इथे मी लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, 2 हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबर आणि अर्धा टीस्पून कच्चे जिरे। जिरे हे आपल्याला भाजून घ्यायचे नाही आहे। आता आपण हे वाटण तयार करून घेऊयात। इथे मी 1 ग्लास तांदळाचं पीठ घेतलं आहे। अगदी जनरली आपल्या रोजच्या पाणी पिण्याचा जो ग्लास असतो त्या ग्लासानेच इथे मी 1 ग्लास तांदळाचे पीठ घेत आहे। आता काय करायचे आपल्याला, याच ग्लासाने आपण पाण्याचे प्रमाण घेणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता मी हाच ज्या ग्लासाने पीठ घेतलं आहे त्याच ग्लासाने पाणी घेत आहे। 1 ग्लास पाणी। जे आपण हे वाटण तयार केले आहे ते या पाण्यामध्ये घालणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता हे वाटण करताना मी यामध्ये थोडं पाणी घातलं आहे। अगदी 1, 2 आणि 3 असे 3 टेबलस्पून ही आपली पेस्ट तयार झाली आहे। 1 ग्लासाला 3 टेबलस्पून ही पेस्ट घ्यायची आहे। 1 टीस्पून आपण यामध्ये ओवा घेणार आहोत। 1 टीस्पून ओवा घेताना हा असा प्लेन घ्यायचा आहे। कच्चाच ओवा घेतला आहे मी इथे। भरपूर अशी उकळी आली का गॅसची फ्लेम आपण मीडियम करणार आहोत। 1 टेबलस्पून आपण इथे मीठ घेणार आहोत। मीठ घेताना असा हा प्लेनच टेबलस्पून घ्यायचा आहे। 1 टेबलस्पून पापडखार घेतानाही टीस्पूनमध्ये आपण असा प्लेन करूनच पापडखार घ्यायचा आहे। आता हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत आणि जर तुम्हाला मिठाचा जर अंदाज येत नसेल तर हे उकळलेलं पाणी थोडं टेस्ट करून पाहायचं आहे। पाण्याला आता इथे अशी व्यवस्थित उकळी आली की यामध्ये आपण हे तांदळाचे पीठ घालणार आहोत। हे सर्व आता मिश्रण एकत्र करून घेणार आहोत। गॅस आपण आता बंद करून घेऊयात। 2 ग्लास जर तुम्ही तांदळाचे पीठ घेतले तर 2 ग्लास पाणी असे प्रमाण आपल्याला वाढवायचे आहे। मिठाचे पण प्रमाण तसेच वाढवायचे आहे। जेवढे आपण साहित्य घेतले आहे त्याचे प्रमाण आपण दुप्पट घेणार आहोत। गॅस बंद करून 10 मिनिट आपल्याला गॅसवरच हे पातेलं ठेवून असे 10 मिनिट झाकून ठेवायचे आहे। A few minutes later 10 मिनिटानंतर आपण हे झाकण काढून घेऊयात आणि हे पीठ आता मळून घेऊयात। हाताला असे थोडे थोडे पाणी घेऊन हे पीठ आपण आता मळून घ्यायचे आहे। असे जरा गरम गरमच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे। हे पीठ थंड होऊन देऊ नका। अशा प्रकारे मी इथे हे पीठ मळून घेतले आहे। असे हे पीठ तुम्ही मळून झाले की हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्या। अगदी अर्धा-1 तासांनी सुद्धा पापड तयार करायला बसलात तरी चालणार आहे किंवा लगेचच पापड तयार करायला घेतले तरी सुद्धा चालणार आहे। यातील आपण अर्धा गोळा पाण्याने थोडा मळून घेऊयात। अगदी हलकासा यातील अर्धा पीठ आहे ते असं झाकून ठेवून द्यायचं आहे आणि हे पीठ पुन्हा एकदा आपल्याला असं मळून घ्यायचं आहे। आता काय करायचं आहे, यावर 1 पळी मी तेल घालून घेत आहे। हे पीठ आता आपल्याला तेलाने मळायचं आहे।
एक पळी तेल घालून हे पीठ मी मळून घेत आहे। एक पळी घेतलेलं तेल हे असं या पिठामध्ये मी जिरवून घेतलं आहे। इथे तुम्ही पाहू शकता हे पीठ आता पापड लाटण्याच्या योग्यतेचं झालं आहे। याचे आपण आता छोटे छोटे गोळे करून घेऊया। इथे तुम्ही पाहू शकता असा हा हातावरच मळून याचे आपण गोळे करणार आहोत। असा हा थोडा गोळा प्रेस करायचा। साईडनी कडाया चिरल्या नाहीत चिरल्या नाहीच तर समजायचं आपला पिठाचा हा गोळा व्यवस्थित मळला गेला आहे। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये याचे छोटे छोटे गोळे करून तुम्ही पापड लाटून घ्यायचे। बाकीचे गोळे तयार करून घेते। गोळा तयार करण्याची पद्धत इथे तुम्ही पाहू शकता। असं हा पीठ हातावर गोल गोल मळून घ्यायचं आणि असा हा प्रेस करायचा। इथे तुम्ही पाहू शकता ह्या गोळीला अजिबात बाजूने चिरा गेलेल्या नाही आहेत। अशा प्रकारे मी सर्व याच्या गोळ्या तयार करून घेते। मी अशा प्रकारे या पिठाच्या मी सर्व गोळ्या करून घेतल्या आहेत। गोळ्या करून झाल्यानंतर त्याच्यावर आपल्याला असे तेल लावायचे आहे। असे या गोळ्यांना तेल लावून घेतले का या पिठाच्या गोळ्यांना चिरा जात नाहीत। आता आपण काय करूयात, यातील ह्या गोळ्या आपण याच डब्यामध्ये ठेवून देऊयात। तांदळाचे पापड लाटण्यासाठी पीठ घेतले आहे। पापड लाटायच्या वेळेला काय करायचं आहे, ही गोळी अशी पुन्हा हातावर एकदा अशी प्रेस करून गोल करून घ्यायची। असे केल्याने काय होते, पापड लाटताना पापडाला कडेने चिरा पडत नाही। पिठामध्ये बुडवायची, जास्तही पीठ घ्यायचं नाही आहे, नाहीतर पापड असे पांढरे पांढरे होऊन जातील। असा हा पापड आपण लाटून घेऊयात। जास्तीत जास्त पापड पातळच करा, म्हणजे कसं खाताना पापड असा हा खूप हलका फुलका लागतो। त्याच्यामुळे पापड लाटताना असे पातळच लाटून घ्या। आता मी तुम्हाला दुसरा एक पापड लाटून दाखवते। अशा प्रकारे हा दुसराही पापड मी लाटून घेतला आहे आणि मी आता सर्व पापड लाटून घेणार आहे। अशा प्रकारे इथे मी सर्व पापड लाटून घेतले आहेत। इथे तुम्ही पाहू शकता फॅनवर हे पापड मी वाळत लावले होते। फॅनवर सुद्धा हे तांदळाचे पापड अशा प्रकारे सुकतात। पण आपल्याला पापड वर्षभर टिकून ठेवायचेत, यासाठी आपण या पापडांना ऊन दाखवणार आहोत। तसे पाहिलेत तर हे पापड असे फॅनवर इथे तुम्ही पाहू शकता कडकच सुकले आहेत। पण हे पापड आपल्याला टिकून ठेवायचे आहेत, त्यामुळे या पापडांना आपण इथे ऊन देणार आहोत। फॅनखाली पापड हे अगदी कडक सुकले असले तरी सुद्धा मी या पापडांना 2 तास असे ऊन दिले आहे। त्यामुळे काय होणार आहे, हे पापड तुम्ही अगदी वर्षभर असेच डब्यात भरून ठेवले तरी ह्या पापडांना अजिबात बुरशी लागत नाही। आता तुम्हाला यातील मी 2 पापड तळून दाखवणार आहे। इथे मी कढईमध्ये तेल गरम करीत ठेवले आहे। फास्ट गॅसवरच कढईमध्ये आपण तेल गरम करायचे आहे।
कडकडीत असे तेल गरम झाले की यामध्ये पापड तळायचे आहेत. कढईमध्ये तेल हे जरा जास्तीचेच घालायचे, त्यामुळे पापड तळल्यानंतर पापड कसा असा छानपैकी फुलून येतो. आता आपण पापड तळून घेणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता हा पापड किती असा चांगला फुलला आहे. आता मी तुम्हाला दुसरा एक पापड तळून दाखवते. या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. इथे तुम्ही पाहू शकता सेम ताटामध्येच मी हे कच्चे पापड ठेवले आहेत आणि तळलेले 2 पापड ठेवले आहेत. याप्रमाणे जर तुम्ही सर्व टिप्स फॉलो करून पापड तयार केले तर तुमचेही पापड असे छान मोठे फुलणार आहेत. म्हणून तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी आणखीन पाहायला मिळतील. यातील मी एक कच्चा पापड उचलून तुम्हाला मी या पापडाची किती साईज फुलली आहे ते दाखवते. हे पहा, इथे हा मी कच्चा पापड ठेवला आहे आणि हा एक तळून घेतलेला पापड ठेवला आहे. या पापडाची आणि या पापडाची तुम्ही कंपेअर करू शकता की हा पापड कच्चा असताना किती छोटा होता आणि तळल्यानंतर हा पापड किती मोठा झाला आहे. ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.